तुम्हाला माहिती आहे का वसाहतवाद का चालू झाला किंवा तो कोणत्या कारणामुळे चालू झाला? अर्थातच आपण इतिहासामध्ये वसाहतवाद म्हणजे काय हे पाहिलेले आहे. चला तर मग बघू वसाहतवाद म्हणजे काय. एखाद्या राज्याच्या लोकांद्वारे दुसऱ्या क्षेत्रात जागा बळकावणे, तिथे स्वतःच्या वसाहती स्थापन करणे, त्या टिकून ठेवणे, त्या त्यांचा विस्तार करणे होय. जमिनीचे, खनिजांचे, नैसर्गिक संसाधनांचे व स्थानिक लोकांचे शोषण करून स्वतःच्या राज्यांची समृद्धी वाढवणे हा वसाहतवादाचा उद्देश होता. अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून जर तुम्ही विचार केला तर आपण वसाहतवाद हा का निर्माण झाला असेल किंवा त्याची कारणं काय आहेत हे जाणून घेता येते. पहा तर जर आपण 1492 हा साल बघितला, ख्रिस्तोफर कोलंबस सफारीनंतर युरोपला नवजग किंवा आशिया यांच्याबरोबर व्यापार करण्याच्या नव्या संधी निर्माण झाल्या. नवीन राजवटींना खूप सशक्त आणि बलवान राज्यसत्ता उभी करायची होती आणि त्यासाठी बघा, नवीन जे राजवट निर्माण होती त्याला सशक्त करायचं आहे. मग कसं करणार? मग राज्यसत्ता, बलवान अशी राज्यसत्ता उभी करायची होती आणि त्यासाठी राज्यांमध्ये सोन्या चांदीची गरज होती. यावेळी मार्केटिलिझमचे विचार पुढे आले. आता ह्यामध्ये काय आहे, निर्यात वाढावी म्हणजे सोने चांदी देशात येईल आणि आयात कमी किंवा बंद करावी म्हणजे देशातील सोने चांदी बाहेर जाणार नाही, असं ही थेअरी. मग ही थेअरी जी आहे त्याच्यामध्ये त्या काळात सोने चांदी देशाबाहेर नेणे हा गुन्हा मानला जाईल. निर्यात जास्त करण्यासाठी देशांतर्गत उपलब्ध वस्तू जपून वापराव्यात असं थॉमस मन म्हणे. थॉमस मन हे अर्थतज्ज्ञ 1571 ते 1641 यांच्या मतानुसार कित्येकांनी निर्यातीवर बऱ्याच सवलती, सबसिडीज आणि आयातीवर बंधन सुरू केली होती. मग आपल्या मालाला बाजारपेठ शोधण्यासाठी चक्क इतर राष्ट्रांवर राज्य करणे, बघा, आपल्या मालाला बाजारपेठ शोधण्यासाठी चक्क इतर राष्ट्रांवर राज्य करणं म्हणजे वसाहतवाद सुरू करणे. आणि हे जे थॉमस मन आहेत, आता हे जे यांनी जी व्यापारवादी दृष्टिकोन मांडलाय, हे मुळातच सुरुवातीच्या व्यापारवादाच्या शेवटच्या प्रमुख समर्थनापैकी एक मानले जातात. हा एक आर्थिक सिद्धांत होता जो व्यापाराद्वारे राष्ट्राची संपत्ती आणि शक्तीवर भर देतो. आणि जे व्यापाराचं शुल्क आहे त्याच्यामध्ये जर युक्तिवाद बघितला तर राष्ट्राची संपत्ती आणि त्याचा व्यापारावर संतुलनावर अवलंबून असते. निर्यातीला प्रोत्साहन देणाऱ्या आणि आयात मर्यादित करणाऱ्या धोरणांचा पुरस्कार केला आहे. मग ईस्ट इंडिया कंपनी, कारण ते ईस्ट इंडिया कंपनीत संचालक म्हणून मून यांच्या अनुभवामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय व्यापाराबद्दल व्यावहारिक अंतर्दृष्टी मिळाली आणि त्यांच्या आर्थिक सिद्धांताला आकारही मिळाला. त्यांच्या इंग्लंड्स ट्रेजर बाय फॉरेन ट्रेड या पुस्तकात त्यांनी असा युक्तिवाद केला की संपत्ती जमा करण्यासाठी आणि राज्य मजबूत करण्यासाठी असते. म्हणजे याचा अर्थ जेव्हा त्यांनी आयात निर्याती संदर्भात जे धोरणं मांडली आणि सोने चांदी देशात कसं येईल याच्या संदर्भात जेव्हा विचार मांडला, तेव्हा आपल्या एखाद्या राष्ट्राला दुसऱ्यावर राज्य करावं लागतं, ही बाब त्यांनी इथे निदर्शनास आणून दिलेली आहे. आणि वसाहतवाद त्या दृष्टिकोनातून निर्माण होण्यास
कारणीभूत ठरतो हे आपल्याला दिसून येते. तसेच प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपी या त्यांच्या ग्रंथामध्ये आपल्याला आयात निर्यात किंवा चलन विनिमय धोरण याच्या संदर्भात आपल्याला दिसून येतात त्यांची मतं. आणि त्यांनी जो स्टडी केलेला आहे म्हणजे 1800 सालापासून ते 1893 सालापर्यंतचा जो ब्रिटिशांचा आहे, कारण ब्रिटिश जर हे सोनं विनिमय हे सोनं आयात आणि निर्यातीवरती बंधनं आयातीवर बंधने दाखवली जातात आणि निर्यातीवरती सवलती दिल्या जातात. ह्याचाच अर्थ विनिमयाचा दर कशा पद्धतीने आणि सोनं ही बाब जेव्हा घेतली गेली आहे, प्रोफेसर केन्स आणि इतर अनेक अर्थतज्ञांनी जेव्हा सुवर्ण विनिमय परिणामांचा पुरस्कार केला होता, त्यांचं म्हणणं असं होतं की ही परिणाम लवचिक आहे की देशाच्या चलन निर्मिती किती व्हावी ते या व्यवस्थेमुळे देशाच्या सोन्याच्या साठ्यावर अवलंबून नसल्यामुळे चलन निर्मितीवर अनाठायी निर्बंध राहणार नाही. म्हणून भविष्यकालीन दृष्टिकोनातून भारतीय अर्थव्यवस्थेसाठी हे परिणाम सुयोग्य ठरेल. ओके. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला कडाडून विरोध करण्यासाठीचा जो युक्तिवाद केलेला आहे त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे, सुवर्ण विनिमय परिणामांमध्ये लवचिकता जरूर असेल, मात्र लवचिकता हे दुधारी अस्त्र आणि परिणामतः भाववाढ होऊन रुपयाची किंमत घसरू शकते हे त्यांनी मांडलेलं आहे. इवन दो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असंही म्हटलेलं आहे त्यांच्या प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथामध्ये की रुपयाच्या चलनाच्या वितरणाला कायमची मनाई केल्यास ठराविक दराने सुवर्ण नाणी छपाईसाठी आयातदारांना व सोन्याची विक्री करणाऱ्यांना टाकसाळी उघड्या ठेवल्यास काही कालावधीतच भारताकडे रुपयाच्या निश्चित साठ्याबरोबर वितळवली जाऊ शकतील व निर्याती योग्य अशी सुवर्ण चलनेही असतील. कारण त्या काळात कसं होतं की भारताचा जो भारत इंग्लंडने स्वीकारलेली सोन्यातील जी विनिमयाची आहे आणि भारतामध्ये जी सुवर्ण आणि चांदीच्या स्वरूपात जी होणारी चलनं आहेत त्याच्यावरून ईस्ट इंडिया कंपनीच्या धोरण जे असेल 1816 मध्ये इंग्लंडमध्ये अचानकपणे किंमत जास्त असलेले चांदीचे चलन असल्यामुळे भारतात आत्ताच्या अडचणीच्या परिस्थितीतील चांदीचे चलन जे आहे, भारतीयांना सोन्याचे चलन आवडत नाही म्हणून नाही, तर युरोपियन देशांना आपल्याकडे सोने दुसरीकडे जाऊ नये हे सहन होत नाही, म्हणून भारतात जे आहे सुवर्ण माध्यम नाही आहे.